ताबडतोब केवळ तुझ्या भेटीस देवराज देवेंद्रनं स्वर्ग सुखाचा त्याग करून या मनतभूमी खऱ्या अर्थानं आपलं मार्गक्रमण योजलेलं आहे. आर्दवाची विनंती देवतांचा अधिपती देवराज देवेंद्र तुला करू इच्छितो. त्या चंद्र देवतेला पण ते देवतांच्या एका घटकाला तू ग्रासण्याचं कार्य केलं आहे. देवराज देवेंद्र तुला सन्मानपूर्वक सांगतोय, त्या चंद्रमाचा देह सोडून त्याची मुक्तता कर. ज्याला मी शासन करतो तो माझ्या पित्याचा दोषी आहे, माझ्या पित्याचा अपराधी आहे आणि म्हणून पितृवचनासाठी यावेळी त्याच्या शरीराने प्रवेश केला. मला मी राहणार मिळावे मनाचा निर्धार ठाम केलेला आहे. तू झटतोयस तो तुझ्या पित्याच्या वचनासाठी, झटतोयस तो पित्याच्या स्वाभिमानासाठी, पण तुम्ही झटताय ते केवळ तुमच्या स्वाभिमानाचा विचार करून. देवराज देवेंद्र विश्वाचा कैवार घेऊन तुझ्याशी भांडतोय, तेव्हा माझा एकच हट्ट, चंद्रमा देवता म्हणजे या विश्वाचं संतुलन राखण्यासाठी नेमलेला एक खऱ्या अर्थानं घटक होय. तेव्हा या विश्वाचं स्थैर्य जर का राखायचं असेल तर त्या चंद्रमा देवतेची आम्हाला नितांत गरज आहे. तेव्हा अजूनही सांगतोय म्हणजे परिवर्तन कर. विश्वाची माझा घेणा नाही. माझ्या पित्याचा अपमान आणि माझ्या पित्याचा स्वाभिमान मला महत्वाचा आहे. पित्याचे शब्द तत्वोपंत सिद्ध करेल माझा घेणा नाही. विश्वाचा स्थैर्य करता या नात्यानं विश्वाचं डागाळणारं स्थैर्य राखणं मला अनिवार्य आहे. तेव्हा सामंतराच्या बोधानं जर तू सांगून ऐकत असशील तर शेवटी प्रतिकार करून देवराज देवेंद्र छत्रपती हो हो नाचिवंता देह सारा उद्या मंगुली जाईल नाचिवंता देह सारा उद्या मंगुली जाईल नायक बनिले देश बनिले कधीतरी मोती मोर हो होईल गायक बनिले